नमस्कार, दमयंतीज किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे हे पाहणार आहोत। तर हे घारगे थंड झाल्यानंतर खुसखुशीत राहावेत व असे टम्म फुगलेले आणि अजिबात वातड होऊ नयेत यासाठी व्हिडिओमध्ये मी एक खास पदार्थ वापरून हे लाल भोपळ्याचे घारगे बनवले। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी इथे मी एक लाल भोपळ्याचा मोठा तुकडा कट करून घेतलाय। वजनी हा 250 ते 300 ग्रॅम असेल। तर हा घरचा असल्यामुळे अगदी फ्रेश असा दिसत आहे। तर याच्या आपल्याला बिया आणि खालची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे। लाल भोपळ्याची साल फार कडक असते तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यासाठी कुठल्याही एका सुरीने ज्याला व्यवस्थित धार असेल अशी त्याने सर्व वरच्या बिया आणि खालची जी साल आहे ती छलून काढायची आहे। तर पिलरनेही निघत नाही। तर यासाठी आपल्याला कुठल्याही एका सुरीने अशा पद्धतीने आपल्याला भोपळ्याच्या छोटे छोटे असे पीस करून ते असे छलून घ्यायचे आहेत। तर पहा इथे मी एक मोठ्या साईजचा तुकडा काढून घेतलेला आहे भोपळ्याचा आणि सर्व याची साल अशी छलून घेतली। तर अशा पद्धतीने काढल्यानंतर आपल्याला भोपळा कट करण्यासाठी सोपं जातं आणि याची साल सहज निघते। तर पहा असं सुरीच्या साहाय्याने मी याला छलून घेतला आहे। तर आता सर्व जी साल आहे ती काढून झालेली आहे आणि आता आपल्याला या भोपळ्याचे जे आहेत साल आणि बिया त्या टाकून द्यायच्यात आणि बाकीचा जो भोपळा आहे त्याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे। तर पहा भोपळा अगदी छान असा आपला छलून झालेला आहे आणि याचे आता बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। हा भोपळा जो आहे तो पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला शिजवायचा आहे। तर तो आपल्याला शिजवताना गुळामध्ये शिजवायचा आहे। तर त्यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराची वाटी भरून साधारणतः 250 ग्रॅम एवढा गुळ असेल किंवा 200 ग्रॅम असेल तर एवढी वाटी भरून आपल्याला गुळ घ्यायचा आहे। गुळ घेताना चिरून घ्या किंवा खिसून घेतला तरी चालेल। तर सर्व गुळ आणि जे आपण भोपळ्याच्या फोडी केलेल्या आहेत त्या सर्व या कुकरमध्ये घालायच्यात। याच्यामध्ये कसलंही पाणी घालायचं नाही। आपल्याला हा भोपळा या गुळामध्ये शिजवायचा आहे। पाणी न घालता हे दोन्हीही एकत्र करून आपल्याला गॅसवर ठेवायचं आणि साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर सुरुवातीला याच्यामध्ये पाणी नसल्यामुळं अगदी लो फ्लेमवर 5 मिनिटं हे कुकर असंच ठेवायचं, म्हणजे याच्यामधला जो गुळ आहे तो वितळतो आणि त्याच्यामध्ये भोपळा अगदी छान असा शिजतो। आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर 3 शिट्ट्यामध्ये भोपळा सहज शिजतो। तर थंड झाल्यानंतर आपण झाकण काढून घेऊ। तर पहा हा जो भोपळा आहे अगदी मस्त असा या गुळाच्या पाण्यामध्ये शिजलाय। आता आपल्याला एखादं मॅशर किंवा रवीने याला छान असं याच्यामध्ये मॅश करून घ्यायचं आहे। तर हे थोडंसं कोमट असतानाच आपल्याला मॅश करायचं आहे किंवा जर तुम्हाला फार गरम असेल तर थोडंसं कोमट करून घ्या फॅनखालीन, मग हे मॅश करून घ्या, म्हणजे हाताला चटके वगैरे लागणार नाही। हे भोपळा व्यवस्थित शिजल्यानंतर याच्यामध्ये सहज मॅश होतो। तर आता हे मिश्रण पूर्ण थंड करायचं, एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये पीठ मळायचं आहे। तर त्याच्यामध्ये इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे घालण्यासाठी। तर या वाटीने मी 2 वाट्या गव्हाचं पीठ एका चाळणीमध्ये घेतलं आणि व्यवस्थित चाळून घेतले। तर पिठाचं प्रमाण कसं घ्यायचं, तर आपण 1 वाटी गूळ आणि साधारणतः 1 मोठी वाटी भरून आपला भोपळा असेल तर 2 वाट्या आधी मी गव्हाचं पीठ घेतले आणि 1 वाटी एक्स्ट्रा बाजूला ठेवले, लागलं तर आपण घालू। तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार एकदम अर्धा छोटा चमचा मीठ आणि 1 छोटा चमचा आपल्याला वेलची पूड घालायची। तर वेलची पूड मी साखरेबरोबर बारीक केलेली होती, त्याच्यामुळे थोडी पांढरी दिसत आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला 1 डाव तेल किंवा 1 मोठा टेबलस्पून भरून तेल आपल्याला कडकडीत गरम करायचे आणि या गव्हाच्या पिठामध्ये घालायचे। तर हा आपला सिक्रेट पदार्थ आहे तेल, ज्याच्यामुळे जे घारगे असतात ते तळल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर वातड होत नाहीत। तर हे 1 मोठा टेबलस्पून भरून तेल किंवा 1 डाव तेल आपल्याला कडकडीत गरम करायचे आणि या पिठावर घालायचे आणि नंतर आपल्याला एखाद्या चमच्याने तेल गरम असल्यामुळे पिठामध्ये मिक्स करायचे, नंतर हाताने सर्व पिठाला चोळून घ्यायचे। याने आपले घारगे खुसखुशीत पण होतात आणि मऊ राहतात। तर आता आपण जे भोपळा आणि गुळाचं मिश्रण बारीक करून घेतले ते सर्व याच्यामध्ये घालायचं आणि हाताने याला व्यवस्थित असं मिक्स करून याचं पीठ मळता येते का पाहायचं। तर इथे मी 2 वाटी सुरुवातीला गव्हाचं पीठ घातलेलं आहे। तर कुठल्याही वाटीने किंवा कपने तुम्ही गव्हाचं पीठ मेजर करून याच्यामध्ये घाला। आता आपल्याला याचं पोळीला जसं लागतं तसं घट्ट, म्हणजे फार घट्टही नाही फार सैलही नाही, पोळ्या लाटण्यासाठी जसं पीठ आपण मध्यम मळतो तसं पीठ याचं आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर आपल्याला याच्यामध्ये जसं जसं गव्हाचं पीठ लागेल तसं ॲड करत राहायचं आहे। आपल्याला पीठ फार सैलही ठेवायचं नाही फार घट्टही करायचं नाही।
तर पहा मिश्रण अगदी चिवट वाटत आहे, तर आपण काय करूयात, याच्यामध्ये आणखी थोडं गव्हाचं पीठ घालूया. तर इथे मी 1 वाटी एक्स्ट्रा पीठ बाजूला ठेवलं आहे. तर पीठ घेताना नेहमी 1-2 वाट्या जास्तीचं बाजूला ठेवायचं, म्हणजे आपल्याला लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये घालता येतं. तर सुरुवातीला आपण अर्धी वाटी याच्यामध्ये घालू आणि मिक्स करून पाहू. जर आपल्याला हे मिश्रण आणखी पातळ वाटत असेल तर आपण आणखी याच्यामध्ये पीठ घालून हे मळून घेऊ. तर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ देखील घातलेलं आहे. कुठलाही गोड पदार्थ थोडंसं मीठ घातल्यानंतर आणखी चविष्ट होतो. तर अगदी थोडंसं 2 चिमूट मीठ याच्यामध्ये मी घातलेलं आहे. तर आता पहा आपलं हे जे पीठ आहे ते आणखी देखील थोडं सैल वाटत आहे. तर राहिलेली अर्धी वाटी देखील आपण याच्यामध्ये घालून घेऊ. तर आपल्याला हे व्यवस्थित असं मळता यायला हवं आणि पोळीसारखं मळून व्यवस्थित व्हायला हवं. यासाठी आपल्याला लागेल तसं थोडं थोडं गव्हाचं पीठ याच्यामध्ये घालायचं आहे. खूप सारं एकदाच घालायचं नाही आहे. कुठल्याही एका छोट्या वाटीने किंवा चमच्याने तुम्ही 2-3 चमचे असं घालत राहा. तर पहा राहिलेली अर्धी वाटी देखील गव्हाचं पीठ मी याच्यामध्ये घालून घेतलं आहे. आता आपलं मिश्रण थोडं घट्ट वाटत आहे. आता आपण हे व्यवस्थित असं मळून घेऊ. तर साधारणतः वाटीने मोजून इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे. तर 250 ग्रॅम भोपळ्यासाठी आपल्याला साधारणतः 3 वाट्या गव्हाचं पीठ आपल्याला इथे लागलेलं आहे. आणि गुळाचं प्रमाण मध्यम आकाराच्या वाटीने चिरून घेऊन पूर्ण वाटी गच्च भरून एवढं गूळ आपण घेतला होता. तर हे प्रमाण आपलं परफेक्ट आहे. तर पहा आपलं पीठ अजिबात पातळ राहिलेलं नाही आहे. व्यवस्थित पोळीला जसं मळतो तसं झालेलं आहे. म्हणजे 3 वाट्या पीठ आपल्याला पुरेसं आहे. तर आता राहिलेलं जे पीठ परातीला चिकटलेलं आहे ते आपण एखाद्या चमच्याने असं काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे पीठ असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर पहा वाटीने मोजल्याने मला इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ याच्यामध्ये लागलेलं आहे. तुम्ही जेवढं भोपळ्याचं प्रमाण घेता त्याच्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं त्याच्यामध्ये टाका. थोडं एक्स्ट्राचं बाजूला ठेवलं तरीही चालेल, म्हणजे आवश्यकता असल्यावर आपण त्याच्यात घालू शकतो. तर आता आपल्याला या पिठामध्ये एक पोहे खाण्याचा चमचा भरून तेल घालायचं आहे आणि याला छान असं मऊ मळून घ्यायचं आहे. तर पहा अगदी छान असं मऊसूद आपलं पीठ मळून झालं आहे. आता आपण थोडंसं गव्हाचं कोरडं पीठ बाजूला ठेवू आणि परत एकदा या पिठाला छान असं मळून घेऊ आणि पुऱ्या करायला घेऊ. तर तुम्हाला एक पुरी लाटायची असेल तर लाटू शकता किंवा एक मोठी पुरी लाटून कुठल्याही एका भांड्याने, टिफिनच्या डब्याने किंवा ग्लासने तुम्ही पुऱ्या कट करून त्या देखील करू शकता, म्हणजे फास्ट होतात. तर हे पीठ मळल्यानंतर लगेचच आपल्याला याच्या पुऱ्या लाटायला घ्यायच्यात. याला झाकून ठेवायचं नाही तर हे पीठ सैल होतं याच्यामध्ये गुळ असल्यामुळं. तर पीठ मळल्यानंतर लगेचच आपल्याला याच्या पुऱ्या करायला घ्यायच्यात. तर पहा एकदम छोटा एक उंडा मी या पिठाचा काढून घेतला आहे आणि एक पुरी अशीच लाटून घेतलेली आहे. तर पुरी लाटताना ती फार पातळही करायची नाही आणि फार जाडही ठेवायची नाही. खूप पातळ केली तर पुऱ्यांना कडक होतात तळल्यानंतर आणि खूप जाड ठेवल्यानंतर देखील त्या आतमध्ये तळल्या जात नाहीत. अशी मध्यम अशी भाकरीच्या आकाराची किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ अशी ही पुरी लाटायची, म्हणजे आपल्या पुऱ्या खुसखुशीत पण होतात आणि आतमध्ये एकदम व्यवस्थित तळल्या जातात. तर आता आपण एक मोठा उंडा घेऊ आणि छान असा मध्यम असा लाटून घेऊ पूर्ण पोळपाटावर आणि अशा एका टिफिनच्या डब्याने मोठ्या आकाराच्या पुऱ्या काढून घेऊ, म्हणजे एकदाच 2-3 पुऱ्या आपल्या करून होतात. एक आपल्याला सेपरेट लाटत बसण्याची गरज नाही, फास्ट करून होतात. तर पहा अशा पद्धतीने मी टिफिनच्या साहाय्याने मध्यम अशा या पुऱ्या करून घेतल्यात. आता इथे मी गॅसवर तेल देखील गरम करून घेतले. तर सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवून तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मग आपल्याला याच्यामध्ये या पुऱ्या तळून घ्यायच्या. तर पुरी घातल्यानंतर लगेचच पलटवायची नाही, त्याच्यावर असं तेल घालायचं, म्हणजे ही छान अशी फुगते आणि आत देखील व्यवस्थित तळली जाते व याची फुगल्यामुळे या पुऱ्या अशा छान खुसखुशीत होतात. तर पहा अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तळताना पुऱ्या घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवून या पुऱ्या आपल्याला दोन्ही बाजूने छान अशा खमंग खुसखुशीत तळून घ्यायच्या आहेत. तर जर तुम्ही या पुऱ्या एकदम फास्ट गॅसवर तळल्या तर याच्यामध्ये गूळ असल्यामुळं पटकन या एकदम डार्क होतात आणि एकदम लालसर दिसायला लागतात. त्याच्यामुळे सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्या आणि पुऱ्या घातल्यानंतर मीडियम फ्लेमवर या पुऱ्या छान 1-1.5 मिनटं खालीवर करत तळून घ्या, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळतात आणि एकदम खुसखुशीत होतात. तर पहा अशा पद्धतीने मी एक पुरी इथे तळून दाखवलेलं आहे. बाकी पुऱ्या देखील आपण याच्यामध्ये अशाच थोडंसं गॅस पुरी काढल्यानंतर हायवर करून तेल गरम करायचं. पुऱ्या टाकल्यानंतर
मीडियमवर खालीवर करत छान अशा तळून घ्यायच्या, म्हणजे आतपर्यंत तळल्या जातात आणि अगदी खुसखुशीत होतात आणि जास्त काळ टिकतात. तर पहा पुरी आपली मस्त अशी तळून झालेली आहे. याच्यामध्ये गूळ असल्यामुळे याचा रंग असा डार्क दिसतो. तर अशा रंगावर आपल्याला सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे मी सुरुवातीला एक पुरी तळून दाखवलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये 2-3 पुऱ्या एकदाच घालून त्या तळून घेऊ शकता. तर राहिलेल्या पुऱ्या देखील अशाच पद्धतीने मी थोडं तेल सुरुवातीला हाय फ्लेमवर गरम करून नंतर गॅस मीडियमवर ठेवून खालीवर करत या पुऱ्या चांगल्या 1.5-2 मिनटं छान अशा तळून घेतलेल्या आहेत. तर जेवढ्या कढईमध्ये मावतील तेवढ्या पुऱ्या तुम्ही घालू शकता. खूप जास्तही घालायची गरज नाही. 2 ते 3 पुऱ्या सहज बसतात. तर पहा अगदी तळल्यानंतर देखील आपल्या पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. पहा वरची लेअर कशी मस्त याची खुसखुशीत झालेली आहे आणि ही पुरी आतमध्ये देखील तेवढीच व्यवस्थित तळलेली आहे. अजिबात तेलकट झालेली नाही. तर पहा पुरी मोडल्यानंतर अगदी मस्त अशी नरम आणि खुसखुशीत झाली आहे. तर या पद्धतीने या पुऱ्या नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.